बिर्याणी खायला जर तुम्हाला आवडत असेल ना आणि अतिशय साधी सोपी अशी रेसिपी तुम्ही शोधत असाल, तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी. बिर्याणी बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत जर कोणती असेल, तर ती हीच आहे. आणि आज मी तुमच्यासोबत चिकन बिर्याणीचं 1.5 किलोचं प्रमाण तुमच्यासोबत शेअर करत आहे, जे तुम्हाला 7 ते 8 लोकांना आरामात पुरणार आहे. तर चला 1.5 किलो चिकन असेल, तर यासाठी राईस किती घ्यायचा, तांदूळ किती घ्यायचा हे सुद्धा सांगणार आहे. माप अगदी परफेक्ट आहे. यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन या पद्धतीने बिर्याणी बनवू शकता. आता 1.5 किलो इथं चिकन घेतलेलं आहे. मध्यम आकाराचे पीस मी इथं करून घेतलेत. आता यामध्ये मॅरिनेशन आपल्याला करायचं आहे, तर मी सगळ्यात आधी हळद घातली. आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे मिरची पावडर घालायची. रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे घातली. धने जिरे पूड मी 2 चमचे घातलेले आहे आणि यासोबतच कोणताही बिर्याणी मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता. एक मोठा चमचा भरून आलं लसणाची पेस्ट यामध्ये घालायची. 1 वाटी भरून चिरलेला पुदिना घातलाय. तितकाच आपल्याला कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याआधी आपल्याला एक अर्धा लिंबू सुद्धा पिळून घ्यायचा आहे. लिंबामुळे काय होतं ना, चिकन जे आहे ते आतमध्ये पर्यंत व्यवस्थित शिजतं, म्हणून लिंबू आवर्जून पिळायचा आहे. आधी हे घातलेले सगळे मसाले, पुदिना आणि कोथिंबीर चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं. हातानेच व्यवस्थित लावून घ्या. टॉस करून किंवा चमच्याने वगैरे अजिबात व्यवस्थित लागलं जात नाही. मॅरिनेशन कसं हातानेच झालं पाहिजे. आता सगळे मसाले काय एकदा या चिकनला लावून झाले, की मग यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. तर 1.5 किलो चिकन आहे. 1.5 किलो चिकनसाठी इथे मी बरोबर अर्धा किलो दही घेतलेलं आहे. दही खूप आंबट नको आणि सगळ्यात महत्त्वाचं असं, की दही आपल्याला फेटूनच घ्यायचं आहे. बघताय तुम्ही अतिशय स्मूथ असं क्रीमसारखं दही झालेलं आहे. चांगलं फेटून घेतलं ना, की मग अजिबात गुठळ्या राहत नाहीत. आता ना हे दहीसुद्धा या चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. जितका वेळ तुमच्याकडे असेल तितक्या वेळासाठी तुम्ही मॅरिनेशनसाठी ठेवू शकता किंवा सकाळी तुम्हाला बनवायचं आहे, तर संध्याकाळीच तुम्ही रात्री हे मॅरिनेशन करून झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. कमीत कमी 1 तास आणि जास्तीत जास्त 10-12 तास म्हटलं तरी ठेवू शकता. पण जास्त वेळ ठेवणार असाल, तर मात्र फ्रिजमध्ये आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे. तर चला चिकनला चांगलं सगळं साहित्य लावून झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवूयात आणि कमीत कमी तासाभरासाठीच तरी मी हे चिकन मॅरिनेट करून घेणार. आता इकडे मी चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे. दुसरीकडे मी तांदूळसुद्धा घेतलाय. आता मी इथं ना 1.5 किलो चिकन होतं, तर यासाठी 1.25 किलो मी इथं तांदूळ घेतलाय. कोणताही बासमती तांदूळ किंवा कोणताही जो तांदूळ मोकळा भात होतो असा घेऊ शकता. इथे मी बासमती अख्खा बासमती घेतलेला आहे. हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता धुवून घेत असताना कमीत कमी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने मी हा धुवून घेतलाय. आता कमीत कमी अर्ध्या तासासाठी तरी आपल्याला हा तांदूळ भिजवून घ्यायचा आहे. मग काय होतं, तांदूळ अतिशय मऊसूत असे शिजले जातात आणि मोकळे-मोकळे सुद्धा शिजतात आणि याचा दाणासुद्धा अगदी लांब असा शिजला जातो. आता बघा यामध्ये भरपूर पाणी मी घातलेलं आहे. काहीच इतर कोणतीच वस्तू किंवा कोणताच पदार्थ घालायचा नाही. असंच पाणी घालून साईडला ठेवलं. आता कढई मोठी चढवलेली आहे. यामध्ये काही सुवासिक खडे मसाले घातले. जिरी, मोहरी, लवंग असं तमालपत्र वगैरे मी घातलेलं नाही. दालचिनी, स्टार फूल, वेलची, मोठी वेलची असं तुम्ही घालू शकता. आता या तेलामध्येच ना 4 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेत. हे चांगले परतून घेऊ. कांदा परतायला वेळ लागणार आहे म्हणून तो वेगळ्या गॅसवरती चढवलेला आहे बर्नरवरती आणि आता इकडे गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे. गरम पाणी करायला म्हणजे अर्धवट असं गरम पाणी झालेलं आहे. आपल्याला यामध्ये भात शिजवून घ्यायचा आहे. तर यामध्ये काही खडे मसाले मी घातलेले आहेत. तमालपत्र, लवंग, दालचिनीचे तुकडे, बादल फूल, काळी वेलची, हिरवी वेलची आणि अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे. सोबतच शहाजिरे आणि साधे जिरे सुद्धा घालायचेत. आता यामध्ये मीठ घालायचं आहे, तर चवीपेक्षा थोडंसं जास्तच मीठ मी इथं घातलंय. तांदूळ इकडे भिजवून झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता चांगलाच तो फुललाय. अर्ध्या तासामध्येच असा चांगला फुलला जातो. यामधलं पाणी चांगलं निथळून घ्यायचं म्हणून इथं मी झाऱ्या घेतलाय. झाऱ्याने अतिशय व्यवस्थित पाणी निथळलं जातं. आता पाण्याला सुद्धा इकडे हलकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. उकळी जेव्हा येते ना, हलकीशी उकळी आली तरी सुद्धा चालेल. त्यावेळेसच आपल्याला यामध्ये भिजवून घेतलेला तांदूळ घालायचा आणि गॅसची फ्लेम मध्यम टू हाय ठेवायची आहे. तांदूळ चांगला निथळून या पाण्यामध्ये घातलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता. पाण्यात घातलेला तांदूळ चांगला मिसळून आपल्याला घ्यायचा आहे आणि हा जवळ-जवळ 90% शिजवून घ्यायचा आहे. अगदीच कच्चा ठेवू नका.
बऱ्यापैकी शिजवून घ्यायचा. हलका शिजण्याची कसर राहू दिली तरीसुद्धा चालेल, पण बऱ्यापैकी आपल्याला शिजवूनच घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी 7-8 मिनिटामध्येच भात चांगला शिजतो. कारण आहे ना, आपण तो भिजवलेला सुद्धा असतो आणि यासोबतच पाणीसुद्धा चांगलं उकळलेलं होतं. यामुळे पटकन शिजला जातो. आता हा आपल्याला झाऱ्याने चांगला निथळून घ्यायचा आहे. झाऱ्याने निथळून आपली जी पुरणाची चाळण असते ना, यामध्ये काढून घ्यायचं. म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते सुद्धा या चाळणीमधून निघून जातं. आणि जेव्हा तुम्ही भात असा निथळून घेता ना, त्यावेळेस जे मोठे-मोठे खडे मसाले आहे, जेवढे तुम्हाला काढता येईल तेवढे तुम्ही काढू शकता. कारण बिर्याणीमध्ये आता पुन्हा जर तुम्ही हे खडे मसाले वापरले, तर ते खाताना मध्ये येऊ शकतात आणि मग विनाकारण मध्येच तिखट लागेल किंवा तो वेगळा स्वाद येईल. म्हणून मग तुम्हाला हवं तर नक्कीच काढून घेऊ शकता. चला भात तर तयार झाला. इकडे कांदासुद्धा चांगला ब्राउन रंगावरती मी तळून घेतलाय. खूपच सोपी पद्धत आहे. म्हणजे तुम्हाला तळलेला तो क्रिस्पी कांदा आहे, तो करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता, पण त्याला भरपूर वेळ जातो. आता इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो जरा बारीक चिरून घेतलेले आहेत. हे सुद्धा हलकेसे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तुमच्या बाबतीत कधी असं होतं का, की बिर्याणी खूप कोरडी-कोरडी लागते आणि खाताना घशामध्ये दाटल्यासारखं होतं आणि मग असं वाटतं, की यासोबत थोडासा रस्सा असता तर बरं झालं असतं. बिर्याणी कोरडी लागू नये म्हणून हा तळलेला कांदा आणि यासोबत हा टोमॅटो सुद्धा आपल्याला वेगळा काढून घ्यायचा आहे. यामधला अर्धा टोमॅटो आणि कांदा मी काढून घेते. तेल यामधलं चांगलं निथळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आता हे थंड झालं, की आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल, की हलकीशी ग्रेव्हीसुद्धा आपल्याला त्यासोबत बिर्याणीमध्ये मिळते आणि अगदीच कोरडी-कोरडी आपली बिर्याणी अजिबात लागत नाही. आता इथे कांदा आणि टोमॅटो चांगला परतला गेलेलाच आहे. आता मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. चिकनचा कच्चेपणा, दह्याचा कच्चेपणा आणि मसाल्यांचा कच्चेपणा आपल्याला संपूर्णपणे घालवायचा आहे. म्हणूनच कमीत कमी 10 मिनिटांसाठी तरी चिकन आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. यामध्ये चवीपुरतीचं मीठ घातलेलं आहे. एक लक्षात घ्या, चिकन पुरतीचं जे मीठ आहे ते मी आत्ता घातलेलं आहे. भात शिजवताना सुद्धा पण मीठ घातलं होतं. एक 5-7 मिनिटांसाठी चांगलं परतून घेतलं आणि आपण जे कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण साईडला काढून ठेवलं होतं, हे सुद्धा मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. हे सुद्धा आता आपण या मिश्रणामध्ये घालणार आहोत आणि सगळ्या साहित्यांसोबत हे सुद्धा परतून घेणार आहोत. तर सलग मी हे 10 मिनिटांसाठी चांगलं परतून घेतलेलं आहे. आता इकडे माझ्याकडे बिर्याणीसाठीचा वेगळं पातेलं आहे. यामध्ये अजिबात हे आधी गरम वगैरे मी करून घेतले नाही किंवा खाली तेल वगैरे घालायची गरज नाही. परतून घेतलेलं चिकन आपल्याला यामध्ये घालायचं आहे. एक लक्षात घ्या तुम्ही, की आपण चिकन अजिबात शिजवून घेतलेलं नाहीये. फक्त 10 मिनिटांसाठी सगळ्या साहित्यांसोबत चांगलं परतून घेतलेलं आहे. चिकन व्यवस्थित शिजलं जाईल ते कसं शिजवायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. आता यावरती आपण शिजवून घेतलेला भात घालायचा आहे आणि भात व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा. आता यावरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर साहित्य घालू शकता. जसं की इथं मी घातलेलं आहे कोथिंबीर आणि थोडंसं पुदिना चिरून घातलाय. आपण जे खडे मसाले साईडला काढून ठेवले होते ना, ते सुद्धा मी इथे घातलेले आहेत. जेणेकरून उरला-सुरलेला जो स्वाद आहे तो सुद्धा बिर्याणीमध्ये येईल. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये 2 ते 3 चमचे तूप आपल्याला घालायचंय आणि आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय. गच्च झाकण असणारच झाकण ठेवा. आता इकडे लोखंडी तवा एक 10 मिनिटांसाठी कडकडीत गरम करून घेतला आणि यावरती आपल्याला हे पातेलं ठेवून 45 मिनिटांसाठी छान दम द्यायचा आहे. सुरुवातीला 5 मिनिटांसाठी मी हाय फ्लेमवरती ठेवलं होतं आणि नंतर लो फ्लेम करून आणखीन 40 मिनिट असं टोटल 45 मिनिटांसाठी दम दिला. 45 मिनिटामध्ये चिकनसुद्धा व्यवस्थित शिजलं जातं. तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे. 45 मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि साधारण 15 मिनिटांसाठी असंच झाकण ठेवून आपल्याला आणखीन थोडा वेळ ही बिर्याणी ठेवायची आहे आणि मग तुम्ही सर्व्ह करू शकता. चिकन बिर्याणी बनवण्याची ही अतिशय साधी, सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पाहायला हवी आणि तुम्ही इथे बघू शकता चिकन अतिशय मऊसूत शिजलेलं आहे. भात सुद्धा अतिशय परफेक्ट झालाय. खूप फ्लेवरफुल आणि साधी सोपी अशी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी पटकन सबस्क्राईब करा.